नमस्कार, मी प्रांजल माइंड केअरमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मुली आणि आई यांचं नातं कसं असावं याचा सेकंड पार्ट आपण बघणार आहोत. तर आपण दोन पॉईंट जे आहेत ते पार्ट 1मध्ये बघितलेले आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पार्ट 1ची लिंक आपल्याला देईल, ती तुम्ही नक्की बघा. तर चला जाऊया आपल्या तिसऱ्या पॉईंटकडे, की बाहेरच्या जगाचं आकर्षण या मुलींना फार असतं. ज्या मुली तारुण्यावस्थेत पदार्पण करतात त्यांना बाहेरच्या जगाचं आकर्षण खूप असतं. त्यांना आपल्या घरच्यांनी काहीही म्हटलं तरी त्यांना पटत नाही. तर त्यांना काय आवडतं, तर त्यांना आवडतं की बाहेरचे काय म्हणतात, मित्र काय म्हणतात, मैत्रिणी काय म्हणतात, बाहेरच्या व्यक्ती काय म्हणतात, हे त्यांना जास्त पटतं. तर असं का होतं हे सुद्धा जाणून घेणं आपलं गरजेचं आहे. तर आपल्या बॉडीमध्ये, आपल्या ब्रेनमध्ये एक डोपामाइन नावाचा हार्मोन असतो. आणि हा डोपामाइन हार्मोन म्हणजे काय, तर आपल्याला आनंद देणारा हार्मोन. हा नवीन गोष्टी, नवीन व्यक्ती यांना जेव्हा ते आपल्याकडे आकर्षित करतात तेव्हा त्यांना खूप आनंद होतो आणि त्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होत जातात. म्हणजे नवीन मित्र मिळाले, ते छान बोलले, डोपामाइन सिक्रेट होतो आणि आपण ॲटोमॅटिकली त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतो. पण आपल्याला हे कळत नाही किंवा या वयातल्या मुलींना हे कळत नाही का हे आकर्षण जे आहे, हे आकर्षण एक ट्रॅप असू शकतो आणि या ट्रॅपमध्ये मुली अडकत जातात. तर मग आपण हे जे काही धोकादायक सिग्नल्स आहेत ते आपल्या मुलींमध्ये कसे ओळखायचे, तर आपल्या मुलींमध्ये काही फरक पडलेले आहे का, काही चेंजेस आपल्याला दिसत आहेत. ते चेंजेसमध्ये ती कमी बोलायला लागते, ती जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या रूममध्ये राहायला लागते किंवा ती मोबाईलचा सतत वापर करते, मोबाईलचा पासवर्ड चेंज करते. जर ती चुकून काही बघत असेल तर मी आल्यावर तर ती मोबाईल स्क्रीन बंद करते किंवा ज्या डेली ॲक्टिव्हिटीज असेल किंवा सोशल ॲक्टिव्हिटीज असेल, फॅमिली फंक्शन्स असेल, तर या ठिकाणी ती इन्व्हॉल्व होणं ॲक्टिव्हिटीजमध्ये कमी करते. म्हणजे जेवायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र जेवायचं जरी रूल असेल, नेहमी तुम्ही एकत्र जेवत असाल, पण ती काही नाही काय कारण सांगून तुम्हाला बोलेल की नाही मला आत्ता भूक नाही किंवा माझं थोडं काम व्हायचं आहे, मी नंतर जेवेन. या प्रकारे ती चेंजेस तिच्यात आपल्याला दिसून येतात. त्यानंतर जे मॅच्युअर टॉपिक्स असतात तर त्या मॅच्युअर टॉपिक्सवरती बोलायला लागते. म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे की हे सिग्नल्स आहे, हे असं आपली मुलगी करते आहे म्हणजे ती वाईट आहे का, मुळीच नाही. ती वाईट नाही आहे, तिला समजून घेण्याची गरज आहे आणि हे काम फक्त आणि फक्त आई करू शकते. तर तुम्हाला हे काम, आईला हे काम करायचं आहे. तिला जज करू नका, तर फ्रेंडली तिच्याशी बोला. बाहेरचे वाईट मैत्रिणी किंवा मित्र तिच्या होण्यापेक्षा तुम्ही थोडं लहान होऊन तिच्याशी फ्रेंडली बोला. तेव्हा तिला तुमच्याबद्दल एक कनेक्ट निर्माण होईल की आई आपल्याला जज करत नाही आहे, ती आपल्याला समजून घेते, आपल्याला फिलिंग समजून घेतात हे ती जाणू शकेल. सेकंडली आपण बघितलं म्हणजे आपला 5th पॉईंट आपण म्हणू, या व्हिडिओतला 2nd पॉईंट आणि रेग्युलरमधला आपला 4th पॉईंट आपण म्हणू, की आपली जी महाराष्ट्रीयन किंवा इंडियन कल्चर जे आहे तर याच्यामध्ये काही रेस्ट्रिक्शन्स आहे की मुलींनी एक्सपेक्टेशन अँड रेस्ट्रिक्शन या दोनमध्ये आपण कम्पेअर करूया. की एक्सपेक्टेशन असतं की मुलीने हुशार असावं, तिने खूप अभ्यास करावा, तिने करिअर करावं आणि त्याचबरोबर रेस्ट्रिक्शन असतं की तिने रात्री उशिरापर्यंत बाहेर राहू नये, तिने जास्त वेळ घरात बाहेर न राहता घरी राहावं, मुलांशी जास्त बोलू नये, मुलींशीच मैत्री करावी किंवा मुलींच्या शाळेत तिने जावं, यासारखे रेस्ट्रिक्शन्स असतात. त्याचप्रमाणे आपण मुलींना कम्पेअर करतो की बघ तुझी आत्ताची मुलगी अशी आहे, तुझ्या मावशीची मुलगी आहे, तिने एवढे पर्सेंटेज मिळाले, तिने एवढं टॉप केलं, तिचं बिहेवियर असं आहे, ती खूप सोज्वळ वागते आणि तू अशी वागतेस, ती बघ किती छान कॉन्फिडंट आहे, तुझ्यात कॉन्फिडन्स नाही आहे. किंवा एखादी मुलगी जर ओव्हर कॉन्फिडंट असेल म्हणजे ट्रफ अँड टफ असेल, तर बघ तू मुलगी आहे, तुला काही कळतं की नाही, कसं वागावं मुलीनं. त्यावेळेस मुली जंबल होतात, त्यांना कळत नाही की एक्झॅक्टली काय एक्सपेक्टेशन्स आहे आणि हे मला काय रेस्ट्रिक्ट करतं आहे. त्यावेळेस तुमचे रेस्ट्रिक्शन्स आणि एक्सपेक्टेशन यामध्ये
व्यवस्थितपणे सांगड घालून आपल्या मुलीच्या डोक्यातील गोंधळ थांबवणं गरजेचं आहे. नाहीतर बाहेर तिला म्हटलं जातं, एक तर तिचं एज असतं, तारुण्यावस्थेत पदार्पण केलं असते, अमॅग्डाला आहे किंवा डोपामाइन आहे, हा खूप प्रमाणात सिक्रेट केला जातो आणि बाहेर तिला म्हटलं जातं, म्हणजे ॲक्सेप्ट केलं जातं की तू जशी आहेस तशी खूप छान आहे, तू जशी आहेस ना तशी खूप सुंदर दिसते, तुझं बिहेवियर ना खूप छान आहे. जर रफ अँड टफ मुलगी असेल तर मला तर असंच आवडतं, खूप छान रफ अँड टफ आहे. तर एखादी सोजवळ असेल तर तुझ्यासारखी सोजवळ मुलगी शोधून मिळणार नाही. आणि या गोष्टींमध्ये ती मुलगी अडकत जाते, तिला बाहेरचं जग हे आपलं जग वाटायला लागतं आणि ती एका विचित्र ट्रॅपमध्ये घडतं. कारण बाहेर सगळीच लोकं चांगली नाही आहे. आपण आज ज्या घटना घडत आहे हे का घडत आहे, या ट्रॅपमध्ये अडकल्यामुळे मुली घडत आहे. तर अशा परिस्थितीत आपण धरून आपल्या मुलीला सपोर्ट करायला हवं, तिच्या चांगल्या गोष्टींची वाहवा करायला हवी, तिला एक विश्वास द्यायला हवा की तू छान आहेस, तू छान करती आहे आणि आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तर आमच्या विश्वासाला तडा जाईल असं तू काहीही करणार नाही. जर हा विश्वास तुम्ही तिला देऊ शकलात तर तुमची मुलगी कुठेही तिचा पाय घसरण्याचे चान्सेस फार कमी असतात. मुली या वयात आपल्या आईला ऑब्झर्व करत असतात की आपली आई आपल्या बाबांसोबत कशी वागते, तिच्या रिलेटिव्स सोबत कशी वागते, तिच्या फ्रेंड सर्कलसोबत कशी वागते, ती अदर पुरुषांसोबत कशी वागते, हे सगळं ती आपल्या आईकडून ऑब्झर्व करत असते आणि त्या ऑब्झर्वेशनमधून ती शिकत असते. तुमची ही डेली ॲक्टिव्हिटी असेल पण तिच्यासाठी हे एक एज्युकेशन असतं. तेव्हा आपण आपल्या मुलींसोबत कसं बिहेव करायला हवं हे तुम्ही योग्य पद्धतीने जाणून घेणं गरजेचं आहे. आज आपण समोरचे 2 पॉईंट्स बघितलेले आहे. यानंतरचे 2 पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहे, ते आपण पुढील पार्ट 3मध्ये बघणार आहोत. पण तत्पूर्वी पार्ट 2 बघितल्यावर पार्ट 1 जर तुम्ही बघितला नसेल तर पार्ट 1 सुद्धा तुम्ही नक्की बघा. आणि जर तुमच्या काही प्रॉब्लेम्स असेल, मुलीला घेऊन जर काही इश्यूज असतील किंवा तुम्हाला वाटत असेल की आपली मुलगी कुठेतरी गोंधळलेली आहे आणि आपल्याला आपलं ती काही ऐकत नाही आहे, तर आपल्याला एका थर्ड पर्सनची गरज आहे. पण तो थर्ड पर्सन हा ऑथेंटिक असायला हवा. कसं आहे की आपण आजारी पडल्यावर डॉक्टरकडेच का जातो, मेडिसिन सगळ्यांनाच माहीत असते, पण डॉक्टरकडेच का जातो. तसंच काउन्सिलिंग हे सेक्टर असं आहे की ज्यावेळेस एक काउन्सिलर त्या व्यक्तीला समजावून सांगतो तेव्हा त्याला एक विशिष्ट पद्धतीची थेरपी असते, त्या थेरपी तो समजावून सांगत असतो. सो जर तुमच्या घरी तुमच्या मुलीबद्दल किंवा तुम्हाला काही डाऊट शंका असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल करून आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.